नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर, प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था, अभिवाचन अदिती पालिमकर, भाग 2. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराजांचं नाक लांबट होतं, कान मोठे आणि ऊर विशाल होता. महाराज साधारण चालीनं चालू लागले तर आपणास त्यांच्याबरोबर धावावं लागायचं. ते लंगोटी नेसायचे किंवा त्यांना लंगोटी नेसवली जात असे असं म्हणणं जास्त प्रशस्त असेल, कारण ते लंगोटी फेकून देऊन दिगंबर राहत असत. त्यांना चोळपा नित्य प्रातःकाळी स्नान घालून कपाळास केशर कस्तुरीचे गंध लावत असे. महाराज 2 आचमने घेत ते स्वतः हाताने क्वचितच जेवत असत. त्यांना अर्भकाप्रमाणे भरवावं लागायचं. त्यांच्या मूर्तीचं वर्णन करण्यास आम्ही असमर्थ आहोत, पण भीमातिरी मैसलगी नावाच्या गावामध्ये माधवशास्त्री राहत होते. त्यांनी स्वामीचरित्र जे वर्णन केलेलं आहे संस्कृतमध्ये श्लोकबद्ध, त्याचा भावार्थ: स्वामी महाराज जन्मशून्य असून सूर्याप्रमाणे त्यांचे दिव्य रूप होते. देवही महाराजांस पाहून वंदन करीत अशी त्यांची कांती होती. उभयगंडस्थळ शोभिवंत दिसत त्यांचे नाक सरळ, भुवया उत्तम आणि नेत्रकमल पूर्ण कृपेचे घर असल्याचे भासे. शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे महाराजांचे मुख शोभा देई. त्यांच्या अंगास स्फटिकांच्या माळा शोभा देत. त्यांची काया सुंदर होती. ते अजानुबाहू असत. कमरेस मेखलेची शोभा असे. ते कौपीन नेसत. त्यांच्या मांड्या केळीच्या खांबाप्रमाणे दिसत आणि त्यांचे चरण कमलाप्रमाणे कोमल असत. श्री स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे पूर्ववृत्त. श्री स्वामी महाराज प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमाराला प्रसिद्ध झाले आणि तिथे ते कुठून आले त्याबद्दल काही खात्रीलायक माहिती तर मिळत नाही, पण त्यांच्या भक्तजनांनी होय तितकी खटपट करून जी माहिती मिळाली त्यानुसार उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीच्या उत्तरेला मोठं अरण्य आहे. तिथं योगी लोक तपश्चर्या करतात. त्या वनातील एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करत असताना एक लाकडं तोडीत महाराजांच्या वारुळाजवळ आला. त्याने लाकूड तोडण्याच्या हेतूने कुऱ्हाडीचा घाव वारुळावर घातला आणि तो महाराजांच्या मांडीला लागला. ते पुढे त्यांच्या मांडीवर दिसत असे. तो व्रण त्यांना कायम होता आणि ते श्रीवत्सलांछनाप्रमाणे महाराजांना शोभूनही दिसत असे. लाकूड तोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले आहेत, कारण श्री स्वामी महाराजांसारखे अमूल्य रत्न त्यांनी जगासमोर आणलं आहे. असो, तिथून महाराज निघाले ते श्री काशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले. पुढे महाराज गंगोत्रीस जाऊन काही दिवस राहिले आणि नंतर यतिराज हे देवलग्रामास जाऊन तिथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्रह्महत्यादी पाप पादुकांचं दर्शनाने नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे. त्यानंतर महाराज हे मोगलाईत जाऊन राहिले. तिथे राजूर गावी मठ स्थापन करून त्यांना 8 गावची जहागीर सरकारातून मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून देऊन महाराज पुढे चालते झाले. त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध झाले होते. महाराज अक्कलकोटास आल्यानंतर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांजवळ आले. ते जहागिरी संबंधी काही लढा पडल्यामुळे मूळ संपादक जे स्वामी महाराज चंचल भारती त्यांची आज्ञा घेण्यास आले होते. सरकारातून असा हुकूम झाला होता की मूळ संपादकांचा सहीचा लेख बैराग्यांनी आणावा, म्हणजे त्याप्रमाणे तक्रारीचा निकाल होईल. महाराजांनी त्यांना आपल्या सहीचा लेख दिला नाही असं सांगतात. पण पुढे महाराज रामेश्वरास गेले. तिथून उडुपी क्षेत्रास जाऊन श्रीकृष्णाचं त्यांनी दर्शन घेतलं. पुढे महाराज पंढरपुरास आले आणि श्री विठ्ठलाचे आणि पुंडलिकाचे दर्शन घेऊन आणि त्यांना आपले दर्शन देऊन पुढे आपला भक्त दामाजी पंत ज्या गावी प्रसिद्ध झाला
त्या मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्ध झाले. श्री विठ्ठल आपला सखा आहे असं अक्कलकोटास महाराज हमेशा म्हणत. पंढरीचे लोका किती मारू हाका, तेथे माझा सखा पांडुरंग. याप्रमाणे महाराज अभंग नेहमी म्हणत असत. महाराजांचं वय 400 वर्षांचं आहे, 500 वर्षांचं आहे असं लोक सांगत, पण खात्रीलायक माहिती त्यांच्या वयासंबंधाने काही मिळाली नाही. पण ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण कबूल करत असे. एका मित्राने महाराज कुठून आले याबद्दल खुद्द महाराजांच्या तोंडची हकीकत लिहून कळवली. ती वाचकास मोठ्या आनंदाने आता सादर करतोय. प्रथम आम्ही कर्दलीवनातून निघालो. महाराज अक्कलकोटास असताना कलकत्त्याहून एक इंग्लिश बॅरिस्टर आणि त्यांच्याबरोबरच एक पारशी गृहस्थ असे आपल्या कामास मुंबईहून पुण्याकडे आले होते. स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांची मूर्ती कशी आहे ती पाहावी आणि ते कुठे राहणार आहेत, त्यांनी योगसाधना कुठे केली वगैरे माहिती मिळवण्याच्या जिज्ञासेने ते अक्कलकोटाला आले. स्वामी समर्थांची स्वारी बुधवार पेठेत राजप्पा मोदी यांच्या घरी चौसोपीत बसली होती. सदरहू दोघं गृहस्थ मोदी यांच्या वाड्यात येण्याच्या अगोदरच 2 घटका 3 खुर्च्या महाराजांच्या आज्ञेवरून सेवेकरी मंडळींनी आणून ठेवल्या होत्या. पुढे बॅरिस्टर आणि पारशी दर्शनास आल्यानंतर अंगणात 3 खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यापैकीवर महाराज जाऊन बसले आणि उभयंता समर्थांचे दिव्य तेज पाहून दिपून गेले. आणि जी विचारपूस त्यांना करायची होती एकीकडे राहून, आपण कुठून आलात एवढा काय, तो प्रश्न साहेबाने महाराजांना केला. त्यावर महाराजांनी उत्तर दिलं ते म्हणजे, प्रथम आम्ही कर्दलीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरं पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार आणि केदारेश्वर पाहिलं. पुढे महाराजांनी हजारो गावांची आणि तीर्थांची नावं घेतली, पण ती लक्षात न राहिल्याने इथे देवत नाहीत. आणि पण महाराज पुढे म्हणाले, गोदावरीचे स्नान करून गोदा तटाक हिंडत हिंडत दक्षिणेस हैदराबादेस गेलो. तिथे काही दिवस राहून नंतर मंगळवेढ्यास आलो. तिथे बरेच वर्ष राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथं जाऊन आम्ही हिंडत हिंडत मोहोळास आलो. मोहोळाहून सोलापुरास आलो आणि तिथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो आणि आता इथेच आहोत. याप्रमाणे महाराजांनी आपली हकीकत सांगितली. साहेब आणि पारशी हे काही वेळ बसून महाराजांच्या आज्ञा घेऊन निघून गेले. जे दत्तोपासक श्री गुरुचरित्राचे पठण करतात त्यांच्या लक्षात असेल की गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती हे गाणगापुराहून निघून कर्दलीवनात जाऊन गुप्त झाले म्हणून कथा आहे. श्री स्वामी महाराजांनी प्रथम आपण कर्दलीवनातून निघालो म्हणून सांगितलं आहे. याचा आणि वरील कथेचा मेळ घातला म्हणजे सुज्ञ वाचकांना सहज कळून येतं की नृसिंह सरस्वतींचाच अवतार श्री स्वामी महाराज आहेत. एक वेळ गाणगापूरचे काही पुजारी अक्कलकोटास महाराजांच्या दर्शनाला आले होते. दर्शन घेऊन जवळ बसले असताना महाराजांनी त्यांना प्रश्न केला, तुमच्या देवाचं नाव काय? सेवेकरांनी उत्तर दिलं, महाराज, आमच्या देवास नृसिंह सरस्वती म्हणतात. हे ऐकून ते म्हणाले, माझे नाव नृसिंह भाण आहे बरं. ही गोष्ट पूर्वी सांगितलीच आहे. या सर्व गोष्टीवरून महाराज साक्षात दत्त अवतार होते हे लक्षात येईल. दुसरं असं की श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्रीशैल मल्लिकार्जुनी गुप्त झाले. ही गोष्ट बहुधान्य संवत्सरची आहे. श्री स्वामी दयाळ शके 1800 साली बहुधान्य संवत्सरातच निजानंदी निमग्न झाले. हाही मेळ अवतार सादृश्या संबंधाने लक्षात ठेवण्याजोगा आहे. एका चतुरस्त्र योजक भक्तानं श्री स्वामी अक्कलकोटास वास करून प्रकट झाले. त्याचं कारण असं ठरवलं की अक्कल से खुदा पहचाना म्हणून एक जुनी हिंदुस्थानी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे महाराज अक्कलकोटास राहिले व मी देव आहे की नाही हे अकलेने ओळखा असे भक्तास शब्दाने न सांगता कृतीने सुचवले. आमची जात चांभार, आई महारेण व बाप महार आहे. स्वतः महाराजांनी आपण कोठील याचा कधी थांगपत्ता लागू दिला नाही.
अक्कलकोटास वसंत ऋतूत एके दिवशी महाराजांची स्वारी चिंतोपंत अप्पा टोळ यांच्या घरी होती. उन्हाळा फार असल्यामुळे टोळ यांनी अंगणात पाणी शिंपून जिकडे तिकडे गारे गार करून बिछाईत टाकली होती. महाराजांना भोजन घालून अंथरुणावर निजवलं. पुष्कळ वेळ गोष्टी चालल्या होत्या, पण महाराजांचं भाषणातील मागील पुढील संदर्भ काहीच कोणाच्या ध्यानात येईना. याप्रमाणे मध्यरात्र होण्याची वेळ आली आणि तितक्यात महाराजांनी लावणी म्हणण्यास आरंभ केला. गोरे गरूप तुझे तुझला पहिले सात ताल माडीवर, ही जुनी लावणी महाराजांनी सबंध चालीवर म्हटली. लावणी म्हणणे झाल्यावरती चिंतोपंत अप्पा यांनी महाराजांना विचारलं, महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आईबाप कोण हे कृपा करून सांगावे. हे ऐकून महाराजांनी उत्तर दिलं, आमची जात सांभार, आई महारीण आणि बाप महार आहे. टोळांनी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून विनवणी केली, महाराज, आपण कोणत्याही गोष्टीचा थांब लागू देत नाही. आम्ही मूढ अज्ञान आहोत, आम्हास काही समजत नाही. त्यावर महाराज पोट धरधरून मोठ्यानं हसायला लागले. याप्रमाणे महाराजांची विचित्र लीला होती. माधवशास्त्री यांनी आपल्या ग्रंथात महाराजांच्या जन्म संबंधाने जे वर्णन केलं आहे त्याचा भावार्थ म्हणजे, मच्छ कच्छ आदी करून अवतारांचे जन्मनिर्याण आपणास ठाऊक आहे, पण श्री गुरु कोठून आले, कोठे जन्मले हे काहीच कळत नाही. महाराजांचे ज्यांना दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यांनाच महाराजांच्या वैभवाची थोरवी ध्यानात येईल. त्या वैभवाचं यथातथ्य वर्णन करण्यास आमची लेखणी समर्थ नाही आहे. खरोखर दैववान मनुष्यासच महाराजांच्या दर्शनाचा लाभ होत असे. अक्कलकोटास एक वेळ अशी गोष्ट झाली की कोणी एक मोठा जहागीरदार महाराजांच्या दर्शनास जाणार म्हणून 4-5 दिवसांपासून वंदता होती. पुढे तो येत नाही असं कळलं तेव्हा एक सेवेकरी महाराजांना म्हणाला, महाराज, फलाने जहागीरदार दर्शनास येणार होते, पण आता ते येत नाहीत असं कळलंय. हे ऐकून महाराजांनी आपली अंगुली ललाटास 2-3 वेळा लावली. या कृतीनं असं सुचवलं की ज्याच्या नशिबात आहे त्यासच समर्थांचं दर्शन होईल, त्यासच समर्थांचं दर्शन होईल. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 2 समाप्त. क्रमशः धन्यवाद.